आज मुंबई, नवी मुंबई आणि MMR रिजनसाठी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। कर्जत तालुक्यातलं पोशीर, शिलार ही दोन धरणं आहेत की ज्यामधून जवळपास 18.5 TMC पाणी हे आपल्याला मिळणार आहे आणि या दोन्ही धरणाच्या माध्यमातून या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, बदलापूर नगर परिषद, अंबरनाथ नगर परिषद यांना पिण्याचं पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर शिलारमधून पनवेल महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिकेला पाणी देण्यात येणार आहे। आपण बघतात की सध्या पिण्याच्या पाण्याची खूप टंचाई या सगळ्या MMR रिजनमध्ये आहे। हे दोन धरणं जर झालेत तर मला वाटतं की पुढच्या 20-25 वर्षाचा प्रश्न या ठिकाणी या महापालिकेचा आणि MMR रिजनचा सुटणार आहे। याला जवळपास 12,000 कोटी रुपये खर्च येणार आहे। या संदर्भामध्ये त्या महापालिका हा खर्च त्या ठिकाणी उचलणार आहे। काही प्रमाणामध्ये राज्य सरकारही याला मदत करणार आहे। पण मला वाटतं हे दोन धरणं येत्या 4 वर्षामध्ये जर पूर्ण झालीत, 3.5-4 वर्षामध्ये, तर पिण्याच्या पाण्याला एक मोठा दिलासा या MMR रिजनमध्ये या ठिकाणी मिळणार आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोशीर, शिलार यांना त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे। त्याबरोबरच अतिशय महत्त्वाचा असा प्रकल्प उत्तर महाराष्ट्रातला सुलवाडे जामफळ याला आज मंजुरी मिळालेली आहे। सुप्रमा त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे आणि अरुणा हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातला त्याला सुद्धा आज या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे। पण पोशीर आणि शिलार ज्यामुळे MMR रिजनमध्ये आता पाणी मिळणार आहे त्यांच्या आता कामाला टेंडरला लगेच सुरुवात होईल। लवकरच त्याचं टेंडर निघेल। भूसंपन्नाचा एक मोठा विषय आहे, फॉरेस्टच्या जमिनीचा सुद्धा त्या ठिकाणी विषय आहे। पण अतिशय जलद गतीने हा प्रकल्प, हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि लगेच तात्काळ सुरुवात भूसंपादनाची ही त्याला होईल। टेंडरसुद्धा लगेच महिनाभरामध्ये, 1.5 महिन्यामध्ये त्या ठिकाणी काढलं जाईल आणि लवकरात लवकर अतिशय फास्ट ट्रॅकमध्ये हे दोन्ही प्रोजेक्ट आम्हाला पूर्ण करायचे आहेत आणि MMR रिजनमध्ये जी पाण्याची टंचाई आहे ती लवकरच कशी पूर्ण करता येईल, भागवता येईल, त्या ठिकाणी पाणी पुरवठा देता येईल या संदर्भामध्ये आज निर्णय झालेला आहे। ठाणे शहर झपाट्याने वाढताना पाहायला मिळते। ठाणे शहराचं पाणी टंचाई आहे, त्यासाठी कुठला निर्णय आहे, कुठल्या धरणातून पाणी मिळणार? ते सांगितलं की धरण MMR रिजनसाठी आहेत, बाकी ठिकाणचं पाणी कमी झालं तर मग MMR रिजनमध्ये ठाण्याला सुद्धा पाणी देता येईल। आज जवळपास 18.5 TMC पाणी या दोन धरणामधून आम्हाला मिळणार आहे। त्याचबरोबर काळू आहे, शाई आहेत, हे सुद्धा धरणं अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत। त्या संदर्भात सुद्धा तात्काळ निर्णय करून ही धरणं पूर्ण करण्यासाठी सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। मला वाटतं की हे धरणं जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आता मुंबई अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे, विस्तारते आहे, इमारती उभ्या राहत आहेत, नागरीकरण वाढतं आहे। पण पिण्याचं पाणी मग इंडस्ट्रीसाठी असेल, पिण्यासाठी असेल, बांधकामासाठी असेल, हे दिवसेंदिवस त्याची मागणी वाढते आणि म्हणून जर ही ताण भागवायची असेल, ही गरज पूर्ण करायची असेल तर धरण मांडल्याशिवाय पर्याय नाही। त्याचबरोबर समुद्राचं खारट पाणी जे आहे ते गोड करण्याचा प्रस्तावसुद्धा महापालिकेकडे त्या ठिकाणी आहे, त्यालासुद्धा गती देण्यात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आज सूचना दिलेल्या आहेत। मला वाटतं तो सुद्धा प्रोजेक्ट लवकर या ठिकाणी सुरू होईल। त्याशिवाय आता इथे पिण्याच्या पाण्याचे आपल्याला किंवा इतर जे पाणी आपल्याला लागतं आहे त्याची तहान आपण भागवू शकणार नाही। त्याचबरोबर जे खराब पाणी आहे ते सुद्धा त्याचं शुद्धीकरण करून ते इंडस्ट्रीला कसं देता येईल, बांधकामाला कसं देता येईल या संदर्भामध्ये एक मोठा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेला आहे आणि ते कामंसुद्धा तात्काळ सुरू करावीत। STP प्लॅन असतील ते सुद्धा लवकर पूर्ण करावेत, डिसॅलिटेशनचं काम आहे ते सुद्धा लवकर पूर्ण करावेत, अशा सूचना माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत। अतिरिक्त माहिती त्या संदर्भामध्ये कारण हे करावंच लागणार आहे। अनेक देशामध्ये आपण बघतो बाहेर सुद्धा खारट पाणी गोड करून त्या ठिकाणी वापरात आणलं जातं आहे। त्या पद्धतीने आपल्याकडे सुद्धा ही पद्धत अवलंबावी। त्या संदर्भामध्ये महापालिका आपल्या लेवलने त्या ठिकाणी काम करते। मला वाटतं लवकरच, अतिशय लवकर या संदर्भामध्ये टेंडर निघेल। जवळपास 800,000 MLD पाणी हे गोड करण्यासंदर्भामध्ये एक मोठं युनिट आपल्याकडे या ठिकाणी उभं करण्याच्या संदर्भामध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये जे टेंडर आलेलं आहे। मला असं वाटतंय महापालिका त्या संदर्भामध्ये लक्ष घालून आहे आणि
फार वेळ त्याला लागणार नाही मला असं वाटतं. या 2-3 महिन्यामध्ये हे सुद्धा टेंडर या ठिकाणी निघेल. हिंदी में पावसाच्या संदर्भामध्ये काय स्टेटस आहे आता आधी काय सूचना करण्यात आल्या होत्या? दुसरं की गृहनिर्माण धोरणाला परवानगी दिल्याची माहिती समोर येते. नवीन गृहनिर्माण धोरण सुद्धा आज या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यामुळे अधिक लवचिकता किंवा अधिक कशा पद्धतीने लोकांना घरं मिळतील, सगळ्या त्यातल्या अडचणी होत्या, ज्या काही तक्रारी होत्या, त्या सगळ्या लक्षात घेऊन आज एक नवीन धोरण की ज्यामुळे सुटसुटीत घरं कसे बांधता येतील, पार्किंगचा प्रश्न कसा सुटेल, नीट त्यांना सोयी सुविधा कशा देता येतील, या संदर्भामध्ये एक मोठा धोरण या ठिकाणी आलेलं आहे. त्यालाही मंजुरी देण्यात आलेली आहे. अवकाळी पावसाच्या संदर्भामध्ये आपण बघतायत की आता मे महिन्यामध्ये कधी नव्हता एवढा अवकाळी पाऊस राज्यामध्ये होतोय आणि त्यातून खूप मोठं नुकसान मग फळबागायतदारांचं आहे, द्राक्षांचं आहे, कांद्यांचं आहे, केळीचं आहे, सगळ्याच ठिकाणी हे सुद्धा होतं आहे. अनेक ठिकाणी कोकणपट्टीमध्ये घरावरची छपरं उडून गेलीत, घरं पडझड मोठ्या प्रमाणात झालेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या की सगळ्यांचे पंचनामे तात्काळ करावेत आणि जे काही मदत असेल नियमानुसार ती या सगळ्या लोकांना द्यावी. सर हिंदी में जानना चाहेंगे नाशिक जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद जे आहे ते मिळालेलं आहे, त्यामुळे काय भावना आहेत आणि दावेदार सुद्धा वाढलं पाहायला मिळते. नाही, आज खरं समाधानाची बाब आहे, आनंदाची बाब आहे. माननीय भुजबळ साहेब पुन्हा मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यासारखे एक अनुभवी जुने नेते या ठिकाणी मंत्रिमंडळात आलेले, निश्चित त्याचा फायदा मंत्रिमंडळाला होणार आहे. नाशिक जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होणार आहे, उत्तर महाराष्ट्रालाही होणार आहे मी तर म्हणेल, आणि राज्यालाही होणार आहे. तर अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. सगळ्यात ज्येष्ठ ते मंत्री या ठिकाणी आहेत, त्यामुळे निश्चित आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे. पालकमंत्रीपद हा पक्षापक्षामधला वाद आहे, हा काही माणसांमधला वाद नाही आहे. कोणाकडे द्यावं कोणाकडे नाही अजून त्या बाबतीत निर्णय झालेला नाही. मग रायगड असेल, नाशिक असेल, हे दोन्ही जिल्हे अजून पालकमंत्री या ठिकाणी नाही आहेत. मला वाटतं लवकरच त्या संदर्भामध्ये निर्णय होईल. जो काय निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. भाऊ, राज्यात मुंबईत पुन्हा एकदा कोरोना डोक्यावर काढतोय. खरं तर राज्य मंत्रिमंडळात या संदर्भात काही चर्चा झाली का? काही उपाययोजना करण्यात येणार आहेत? कोरोनाच्या संदर्भामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. पण आपण ज्या पद्धतीने म्हणतोय त्या पद्धतीने तेवढा कोरोना या ठिकाणी अजून वाढलेला नाही आहे किंवा दिसत नाही आहे. माइल्ड त्याचे थोडेसे सिम्पटम्स काहीतरी त्या ठिकाणी दिसत आहेत. पण या संदर्भामध्ये काळजी घेण्याच्या सूचना सर्व मेडिकल कॉलेज आहेत, हॉस्पिटल्स आहेत, ग्रामीण भागातले सगळे हॉस्पिटल आहेत, दोन्ही विभाग मेडिकल एज्युकेशन आणि आरोग्य खात्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवरती काही नाना पटोले यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केलेली आहे की मुख्य न्यायाधीश गवई साहेब यांच्या आगमनाच्या वेळेला जो काही प्रसंग घडला त्यांचा अवमान करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात सरकारी अधिकाऱ्यांवर कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणी त्यांनी थेट पंतप्रधानांना केली. मला वाटतं तसं काही झालं असेल तर त्याच्यावर कारवाई सुद्धा होईल. तर मला या संदर्भात काही फार माहिती नाही आहे. मी पण आपण दूरदर्शन, कारण मी बाहेरगावी होतो, ग्रामीण भागात होतो, तो दौरा होता. मी आज सकाळी इथे आलो. मी कालच बातमी थोडी मोबाईलवर आता बघितलेली आहे. पण या संदर्भामध्ये जर खरंच या संदर्भात एक अधिक सतर्कता किंवा अधिक काळजी घेण्याची आवश्यकता होती तर तसं काही कुणाकडून जाणीवपूर्वक अवमान झाला असेल त्यांच्यावर कारवाई होईल. सर हिंदी में जानना चाहेंगे, आज कैबिनेट मीटिंग हुई थी, आपके डिपार्टमेंट की क्या डिसीजन हुए? साथ में जो हाउसिंग पॉलिसी है उसको ही मंजूरी मिली है, क्या कहेंगे? आज एक नई हाउसिंग पॉलिसी कैबिनेट में रखी गई. मुझे लगता है इससे बहुत बड़ा फ़ायदा जो आम लोग हैं, जो जनता है, जिनको मकान की ज़रूरत है, उन लोगों को भी होने वाली है. यह पॉलिसी में अधिकतर बातें कि जो पहले जिसमें प्रॉब्लम था या कुछ कमियां थी वो पूरी कर दी गई है. और मुझे ऐसा लगता है बहुत अच्छी पॉलिसी हमारे सरकार ने गृह निर्माण के लिए, मकानों के लिए यहाँ पर लाई है. जल संपदा विभाग की तरफ से कोकण रीजन में, विशेष रूप से MMR रीजन में, न्यू मुंबई है, फिर नई मुंबई है, पनवेल है, यहाँ बदलापुर नगर परिषद है, यहाँ पर उल्लासनगर है, अंबरनाथ है. यहाँ पर बहुत पानी की किल्लत है. पीने के पानी, ड्रिंकिंग वाटर के लिए बहुत लोगों को परेशानी झेलनी पड़ रही है. तो इसीलिए ये दो जो डैम है, पोशीर और शिलार, एक 11.5 TMC का एक पोशीर डैम है और शिलार करके जो है करजत में वो 6.5 TMC का, ऐसे करीब 18-19 TMC पानी ये दो जो प्रोजेक्ट हम पूरे करने जा रहे हैं उसमें से मिलेगा. मुझे लगता है कि अगले 25 साल की व्यवस्था इस सभी सब जिस बातों जिनका जिक्र किया है उनमें ये पानी की जो कमी है वो पूरी कर दी जाएगी. करीब 12,000 करोड़ रुपया
खर्चा इस दोनों डैम को लगेगा। वहाँ की जो महापालिका है वो सब ये खर्चा बेयर करेगी, बाकी खर्चा कुछ राज्य सरकार की तरफ से भी मिलेगा। लेकिन अगर ये डैम अगर जल्दी पूरे होते हैं तो आज जो पानी की किल्लत है, कमी है, वो पूरी होने में मदद होगी। अगले 20-25 साल की जो पानी की रिक्वायरमेंट है इन शहरों की, वो इसमें पूरी होगी। भुजबल मंत्रिमंडल में आ गए, विपक्ष कह रहा है कि एक मंत्री गए भ्रष्टाचार के आरोप से, दूसरे आ गए, सरकार के पास नहीं, विपक्ष क्या कहेगा? विपक्ष को तो बात करना ही, जो कहना है वो कह सकते हैं। लेकिन भुजबल जी एक ज्येष्ठ नेता है, बहुत सालों से कई मंत्री पद उन्होंने, मतलब उप मुख्यमंत्री पद से लेकर तो कई डिपार्टमेंट उन्होंने संभाले हैं। निश्चित रूप से उनके आने से एक राज्य के हित के लिए, या समझो उत्तर महाराष्ट्र है, नासिक डिस्ट्रिक्ट है, उनका मार्गदर्शन मिलेगा। और मुझे ऐसे लगता है अच्छा काम हम सब लोग मिलकर, टीम वर्क हमारा है, हम लोग सब कर रहे हैं। भुजबल जी आने से निश्चित एक अच्छा मार्गदर्शन एक नेता के रूप में हमें भी मिलेगा। साथ में गार्डन मिनिस्टर का लेकर भी डिस्ट्रिक्ट में आने के बाद वो मुद्दा भी उपस्थित हो सकता है। गार्डन मिनिस्टर ये रायगढ़ और नासिक, ये थोड़ा इसमें थोड़ा डिस्प्यूट जरूर है, लेकिन मुझे लगता है अभी जल्द ही इस पर भी सोल्यूशन निकलेगा। ये कोई मतलब लोकल, मतलब किसी के नाम से लेकर यहाँ पर प्रॉब्लम नहीं है। दो पार्टियों में थोड़ा प्रॉब्लम है कि रायगढ़ किसको देना है, नासिक किसको देना है। मुझे ऐसे लगता है जल्द से जल्द ये भी प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा, क्योंकि अभी कुंभ भी नासिक में होने जा रहा है। इसके लिए पालक मंत्री का चयन होना ये भी बहुत ज़रूरी है। रायगढ़ में भी बहुत सारे प्रॉब्लम हो रहे हैं। मुझे लगता है जल्द ही माननीय मुख्यमंत्री जी, दोनों उप मुख्यमंत्री मिलकर ये निर्णय करेंगे। कोरोना एक सवाल है कि कोरोना को लेकर पेशेंट मुंबई में काफी बढ़ रहे हैं, तो लोगों में पैनिक है। क्या सरकार में चर्चा हुई है कि सरकार क्या अपील कर रही है लोगों से? कोरोना को लेकर भी आज मंत्रिमंडल की बैठक में एक चर्चा हुई है। मेडिकल एजुकेशन, हेल्थ डिपार्टमेंट दोनों की तरफ से भी वहाँ पे निवेदन किया गया है। लेकिन जो सिम्टम्स पहले थे वैसे सिम्टम्स अभी कोरोना के यहाँ पर नहीं है। डरने की इतनी कोई ज़रूरत नहीं है, लेकिन फिर भी इसके लिए हम लोगों ने थोड़ा सतर्क रहने की आवश्यकता ज़रूर है। पूरे डिपार्टमेंट दोनों, मेडिकल एजुकेशन, हेल्थ दोनों ध्यान रखे हुए हैं, और जो भी आवश्यक सूचना है डिपार्टमेंट को दी गई है। और माननीय मुख्यमंत्री जी ने कहा है कि इसके लिए अगर कुछ करना है और कुछ बात की आवश्यकता है तो हम लोग ज़रूर करेंगे। लेकिन इतना डरने जैसा अभी कुछ नहीं है। कोई इतना मतलब सिम्टम जो है वो थोड़े माइनर नज़र आ रहे हैं, लेकिन उसके ऊपर भी हम लोग पूरा ध्यान रखे हुए हैं। माननीय मुख्यमंत्री जी ने जो भी आवश्यक सूचना है वो संबंधित विभागों को दी है। सर, कई जगहों पर जो पाकिस्तानी प्रोडक्ट है वो महाराष्ट्र में बेचे जा रहे हैं, उसके ऊपर कुछ एलिगेशन करने वाले हैं, क्या करना? ऑनलाइन जो बेचा जाता है उसको बैन करने की मांग करते हैं। नहीं, बिल्कुल पाकिस्तान में जो भी मतलब उनका जो माल है या कोई चीज़ें पाकिस्तान की मेड इन, वो यहाँ पर अगर बिकती है तो इसको कोई भी नहीं, मतलब किसी भी कीमत पे, जैसे तुर्कस्तान के लिए हमने पूरा बैन कर दिया है, तो पाकिस्तान तो हमारे लिए बैन ही है, अब हर जगह बैन है। तो कोई भी चीज़ें अगर ऐसी दिखती है तो हम उसको बैन करेंगे। अगर कोई फिर भी उसके बाद में कोई नहीं मानता है तो उसके ऊपर सख्त कार्रवाई की जाएगी। सर, एक सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता आरक्षणासंदर्भातला एससीच्या, की त्याचं बायफर्गेशन करा, त्यासाठी आज एक मोठा मोर्चा येतो। तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिला होता, तर राज्य सरकार त्याबाबत काय भूमिका घेणार आहे? मातंग समाजाचा एक मोठा मोर्चा आज या ठिकाणी राज्यभरातून मुंबईमध्ये आलेला आहे। त्या संदर्भामध्ये निश्चित मी पण त्यांची भेट घ्यायला जाणार आहे। माननीय बावनकुळे साहेबही त्या ठिकाणी जाणार आहेत। गेल्या वेळी सुद्धा मला वाटतं आपण 3 महिन्यापूर्वी मोर्चाला त्यावेळेला मीच त्या ठिकाणी सामोरं गेलो होतो। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक मला वाटतं लवकरच त्यांची या ठिकाणी होईल। त्यांच्या काही अडचणी आहेत, काही त्यांचं निवेदन आहे, काही त्यांच्या मागण्या आहेत, त्या संदर्भामध्ये मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदय योग्य तो निर्णय घेतील।